आता बातम्या पाहूयात विस्ताराने। राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। धाराशिव, लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात हाहाकार पाहायला मिळतोय। बीडमध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। भूम परांडा तालुक्यात पुरात अडकलेले अनेक जण या ठिकाणी आता त्यांना काढण्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलेलं आहे। गेली कित्येक वर्ष मराठवाड्याकडे वक्रदृष्टी करणाऱ्या पावसाने यंदा मात्र आता अतिवृष्टीचा कहरच केलाय। रविवारीही बीड, धाराशिव, लातूरसह संपूर्ण मराठवाड्यालाच पावसाने जबर तडाखा दिलाय। दरम्यान मराठवाड्याला 28 सप्टेंबरपर्यंत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने संकट कायम आहे। धाराशिव जिल्ह्यात या ठिकाणी 4 तासात 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। भूम परांडा तालुक्यात पुराच्या मगरमिठीत सापडलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरला पाचारण करावे लागले। भूम तालुक्यातील चिंचोली येथे मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पुराचा लोंढा आला। त्यात देवंगनाबाई वारे या वृद्धेच्या घरात पाणी घुसले। त्यांना बाहेरच येता आले नाही। पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जालन्यातही विरेगाव येथे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना एनडीआरएफच्या पथकानं सुरक्षित स्थळी हलवलं आहे। तर बीड जिल्ह्यात शिरूर कासारला कोपलेल्या सिंदफणेने वेढा घातला। घराघरात पुराचे पाणी घुसले आणि शेवटी लोकांना जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर आसरा घेण्याची वेळ आली। या ठिकाणी भरणारा आठवडी बाजारही पावसाने उठवला। पावसाचा जोर एवढा होता की चौसाळ्याजवळ धुळे सोलापूर महामार्गावर तब्बल 2 किलोमीटरचा अवाढव्य जलाशय तयार झाला। राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। धाराशिव, लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात हाहाकार पाहायला मिळतोय। मराठवाड्यात या ठिकाणी आता आपण पाहतो यंदा अतिवृष्टीचा कहर। बीड, धाराशिव, लातूरसह संपूर्ण मराठवाड्यालाच पावसाने जबर तडाखा दिलाय। मराठवाड्याला 28 सप्टेंबरपर्यंत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने संकट कायम आहे। सोलापूरहून आपले प्रतिनिधी वसीम अत्तार, बीडहून हरिदास तावरे आणि संभाजीनगरवरून सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। वसीम, सोलापूरमधली सध्या काय परिस्थिती आहे? निश्चितच पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते गेली 8 ते 10 दिवसापासून जो आहे तो मुसळधार पाऊस जो आहे तो बरसतोय आणि या पावसामुळे शेती पिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं आहे। तूर असेल, उडीद असेल, त्याचबरोबर कांदा पीक असेल, ऊस असेल, या ज्या पिकांना आहे तो मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो बसलेला आहे। नदी शिना नदी जी आहे ते शिना नदीला पूर परिस्थिती जे आहे ते पूर आलेला आहे। त्यामुळे शिना नदीच्या काठी जी गावं आहेत त्या गावांना देखील जो आहे तो मोठा फटका जो आहे तो या मुसळधार पावसामुळे पडलेला आहे। त्याचबरोबर आज जे आहे ते सोलापूर जिल्ह्यातील ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय माहितीसाठी आपले प्रतिनिधी बीडहून हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। हरिदास, बीड मधली परिस्थिती आपण पाहिलं तर या ठिकाणी घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। सोलापूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस झाला। शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। अक्कलकोट, बार्शी, मोहोळ तालुक्यात कोसळधार, नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे। अक्कलकोट, बार्शी, मोहोळ या तालुक्यात कोसळधारा, नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। मराठवाड्याला 28 सप्टेंबरपर्यंत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने संकट कायम आहे। बीड, धाराशिव, लातूरसह संपूर्ण मराठवाड्यालाच पावसाने जबर तडाखा दिलाय। धाराशिव जिल्ह्यात 4 तासात 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सोलापूरमध्ये सुद्धा या ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। नदी नाल्यांना, ओढ्यांना या ठिकाणी पूर आलेला आहे। अक्कलकोट, बार्शी, मोहोळ या तालुक्यात मुसळधार असा पाऊस झालाय।
आपले प्रतिनिधी बीडहून हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत. हरिदास, बीडमध्ये सुद्धा आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी नदी नाल्यांना ओढ्यांना पूर आलेला पाहायला मिळत होता. घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी काही ठिकाणी होत आहे. काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगता येईल की बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी पडला. अनेक ज्या नद्या आहेत, प्रमुख नद्या, त्यामध्ये गोदावरी असेल, सिंदफणा आहे, मांजरा आणि बिंदुसरा, या प्रमुख नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि या पाण्याचा प्रवाह आहे ते नदीकाठचे जे गावं आहेत या गावामध्ये शिरला. अनेक लोक या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकले. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील घुमरापार गाव या ठिकाणचे जवळपास 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. एकूण 70 लोक जे आहेत ते पाटोदा तालुक्यातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत. तर कालच बीड तालुक्यातील शिरापूर घाट या ठिकाणचे जे 7 लोक जे अडकले होते तर या ठिकाणी त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मात्र रात्री सिंदफणा नदीचे पाणी जे आहे जसं खाली येईल माजलगाव तलावाकडे, तशा त्याच पद्धतीनं पाण्याचा प्रवाह, मोठा विसर्ग या ठिकाणी पाहायला मिळत होता. आणि बीड तालुक्यातील नांदूर, हवेली आणि गेवराई मतदारसंघातील हे गाव असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक होते ते अडकले होते. शेतामध्ये काम करणारे जे शेत वस्ती आहे त्या ठिकाणी जवळपास 35 लोक अडकलेले आहेत. रात्रीपासूनच हे लोक शेतामध्येच राहण्यासाठी होते. मात्र यांना काढण्यासाठी रात्री जी टीम, एनडीआरएफची टीम या ठिकाणी गेली होती. मात्र त्या ठिकाणी त्यांना अंधार पडल्यामुळं त्यांना सुरक्षित काढता आलेलं नाही. मात्र आता सकाळपासून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. आमदार विजयसिंह पंडित असतील, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व एनडीआरएफचे सर्व अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गेले आहेत. मात्र या 35 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आज प्रशासनाचे हे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सिंदफणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे हे लोक अडकल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सोयाबीन, कापूस, त्याचबरोबर पावसाळी कांदा जो आहे तर याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक लोक या ठिकाणी अडकले होते. मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या सर्व लोकांना सुरक्षित स्थळी आणि व्यवस्थितरित्या बाहेर काढण्यात यश प्रशासनाला आले आहे. नीलम जी, आपले प्रतिनिधी संभाजीनगरहून सचिन बडे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. सचिन, सध्याची संभाजीनगरची काय परिस्थिती आहे? नीलम, संभाजीनगरमध्ये जोरदार पावसामुळे 150 पेक्षाही जास्त लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू किंवा जो काही संसारोपयोगी वस्तू आहेत त्या पूर्णपणे या पाण्यामध्ये भिजलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालंय. आणि दुसरं जर पाहिलं तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. फक्त शेतकऱ्यांचंच नाहीये, ज्या ठिकाणी मानवी वस्ती आहे, ज्या ठिकाणी नागरिक राहतात त्या गावांचं सुद्धा नुकसान झालंय, वस्त्यांचं सुद्धा नुकसान झालंय. कारण काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. ज्या नद्यांच्या माध्यमातून, पुलाच्या माध्यमातून 2 गावांना जोडणारा जो काही पूल आहे ते पुलावरूनही पाणी जोरदार वाहतंय. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते सुद्धा बंद झालेले आहेत. अशामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 150 पेक्षाही जास्त घरांमध्ये पाणी घुसलं. तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये 150 जण जे होते तर ते 150 जणही या ठिकाणी अडकलेले होते. त्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू करण्यात आलं. मात्र तरी सुद्धा एका वयोवृद्ध महिलेचा या ठिकाणी मृत्यू झालाय. हा जो जोरदार पाऊस पडलाय, हा पावसाचं संकट जे आहे ते अजूनही थांबलेलं नाहीये. कारण आगामी काही दिवसांमध्ये देखील पाऊस पडेल असा हवामान खात्याने इशारा दर्शवलेला आहे. आणि त्यासोबतच मराठवाड्यावर काळे ढग जे आहेत ते आजही कायम आहे, अद्यापही कायम आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून ही अपेक्षा व्यक्त केली जाते की कुठेतरी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा. आतापर्यंतचा सर्वाधिक जास्त जोराचा पाऊस जो आहे तो पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. काही रस्ते जे आहेत ते पूर्णपणे जलमय झालेले आहेत, नद्यांना पूर आलेत. आणि एवढंच काय तर काही जण या पुरामध्ये वाहून सुद्धा गेले. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी वेळेवर या नागरिकांचे प्राण वाचवले. त्यामुळे त्यांचे जीवही वाचलेले आहेत. मात्र दुसरीकडे झालेल्या जोरदार पावसामुळे प्रचंड नुकसान होतंय. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते की आता आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी. कारण काही जमिनीवर जी काही पिकं आहेत ते मातीसहित पिकं वाहून गेलेली आहेत. त्यामुळे प्रचंड नुकसान जे आहे ते मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतंय. आणि अशामध्येच शेतकरी संतापलेला देखील आहे. कारण जे नेते आमच्याकडे येतात फक्त फोटो काढून फोटो सेशन करून जातात, ते नेते नेमकं कुठे गेले आणि आम्हाला मदत कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जातील आणि जे काही नुकसान झालंय त्यावर सुद्धा चर्चा केली जाईल अशी देखील काही नेत्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान झालंय. मराठवाडा अतिशय होरपळून गेलाय. एकीकडे या ओल्या दुष्काळामुळे प्रचंड नुकसान जे आहे ते मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतंय. नीलम जी, धन्यवाद सचिन आणि हरिदास आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.